रोज रोज एकाच पद्धतीने बनवलेली भेंडीची भाजी खाऊन बोर झाले असाल तर आज ही माझ्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवून बघा. ज्याला भेंडी नाही आवडत ना तो पण 2 चपात्या जास्त खाणार. ही भाजी तुम्ही ऑफिसच्या डब्यावर द्या किंवा मुलांच्या डब्यावर, ते खूपच आवडीने खातील. चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया. इथे पाव किलो भेंड्यांना स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून पंख्याखाली वाळवून स्वच्छ कापडाने पुसून घेतलेली आहे व भेंड्याचे दोन्ही साईडचे टोक काढून भेंड्यांच्या मधोमध चीर मारलेली आहे. भेंड्या मोठ्या असतील तर 2 तुकडे करावे, लहान आकारात असतील तर काही आवश्यकता नाही. तर आता भेंड्यांमध्ये लागणारा मसाला तयार करून घेऊया. तर सर्वात प्रथम इथे आपण घेऊया 1 चमचाभर धनेपूड, 1 चमचाभर हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर. तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा छोटा चम्मच आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही थोडं निंबूचा रस पण टाकू शकता. 1 चम्मच भरून गोडा मसाला. घरातल्या ठेवणीतला कुठलाही गोडा मसाला वापरला तरी चालेल. थोडंसं चवीनुसार थोडं मीठ टाका व या सगळ्या मिश्रणाला एकजीव करून घ्या. सगळा मसाला असा मिक्स झाला पाहिजे, असं मिसळून घ्या त्याला. हे बघा इकडे हा मसाला सगळा मिक्स झालेला आहे चांगल्या प्रकारे. आता काय करायचं ना, एक भेंडी अशी घ्यायची आणि जिथून आपण चीर मारलेली ना भेंडीला तिथून असं मधोमध एकदम हा मसाला गच्च दाबून भरायचा. हे बघा असा भरायचा मसाला मधोमध आणि दोन्ही साइडनी असं थोडं प्रेस करायचं आणि एक्स्ट्राचा जो मसाला आहे त्याच प्लेटमध्ये असं काढायचं. हे बघा मसाला सोबत इथे आपली एक भेंडी तयार झालेली आहे. तसेच करून आपण बाकीच्या भेंडी पण भरून घेऊया मसाल्यासोबत. हे बघा इथे आपल्या सगळ्या भेंड्या भरून झालेल्या आहे. छान गच्च असा मसाला भरून झालेला आहे. असेच दिसायला किती छान दिसत आहे. चला तर आता आपण याला फ्राय करून घेऊया भेंड्यांना. भेंड्यांना तडका लावण्याकरिता इथे मी ऑलरेडी तेल तापवायला ठेवलं होतं. आता तेल गरम झालेलं आहे तर यात मी टाकत आहे थोडीशी मोहरी. मोहरी छान तडतडली तर यात टाकायचं आहे छोटा चम्मच एवढा हळद. हळद नंतर यात टाकायचा 1 छोटा चम्मच एवढी हिंग. या तिघांना पण छान पैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे चमच्याच्या मदतीने. आता यात सगळे मसाला भरलेल्या सगळ्या भेंड्या टाकून द्यायच्या आहे आणि 2 मिनिटं चमच्याच्या मदतीने हलक्या हलक्या हाताने फिरवून घ्यायचं आहे. भेंड्यांना जास्त पण हलवू नये, नाही तर आतमधला जो मसाला आहे ना तो बाहेर येऊ शकतो तेलामध्ये आणि भेंड्या पण तुटायची शक्यता आहे. म्हणून भेंड्यांना 2 मिनिटापेक्षा जास्त हलवू नये. आता भेंड्यांवर असं झाकण ठेवून 5 मिनिटं होऊ द्या. आता 5 ते 7 मिनिटांनंतर झाकण उघडून बघूया. हे बघा भेंड्या छान शिजलेल्या दिसत आहे. छान कुरकुरीत झालेल्या पण दिसत आहे. थोडंसं स्टर करूया याला चमच्याच्या मदतीने. हे बघा किती छान दिसत आहे भेंड्या. टोटल इथे 5 ते 7 मिनिटं लागलेली आहे भेंड्यांना शिजायला. तर आता भेंडी शिजलेली आहे तर आता यावर कोथिंबीरीने थोडीशी गार्निशिंग करूया. तुम्हाला वाटलं असल्यास तर शेवटी तुम्ही लिंबाचा रस सुद्धा टाकू शकता. बघा भेंड्या किती छान कुरकुरीत झालेल्या आतमधून इथून दिसतच आहे. ही भाजी तुम्ही ऑफिसच्या डब्यावर द्या किंवा मुलांच्या डब्यावर द्या किंवा स्वतः कुठे बाहेर गावी जात असेल तेव्हा न्या. ही खूपच छान दिसते. कॅरी करायला पण खूप सोपी आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर मला प्लीज कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि रेसिपी आवडल्यास तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. साईडचं ते बेल आयकॉन सुद्धा दाबा. माझ्या इन्स्टा पेजला सुद्धा फॉलो करा
आणि मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगत चला की माझे रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या. थँक्यू सो मच. भेटूया आता नंतर. बाय.